अशा काही हायब्रिड व्हरायटी उदी असेल, त्यामधली सगळ्यात बेस्ट व्हरायटी म्हणजे ग्रीन डॉर्फ किंवा गंगा गोडम असे म्हणू शकतो आपण त्या व्हरायटीला. आणि ह्या व्हरायटीचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी कमी दिवसात पीक आपल्याला फळधारणा देते आणि महत्त्वाचं म्हणजे त्या व्हरायटीची उंची खूप कमी असते. त्यामुळं लोकप्रिय अशी ही व्हरायटी आता झालेली आहे. नवीन व्हरायटीमध्ये कोलंबस नावाची सुद्धा एक व्हरायटी काही विक्रेत्यांनीच निर्माण केली होती. त्या संदर्भात एक व्हिडिओ मी बनवणार आहे. कोलंबस कसं फ्रॉड आहे किंवा मग त्यामध्ये कसं लोकांना फसवलं जातं आहे हे सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तुम्हाला सविस्तर मी सांगणारच आहे, परंतु आज आपला विषय वेगळा आहे. आणि हे बघा, हे नारळाची झाडं स्वतः आम्ही लागवड केलेली आहेत. हे काय असं कुठलं व्हिडिओ प्रत्यक्षात तुम्हाला प्रॅक्टिकली मी दाखवतोय की नारळ किती कमी उंचीवर. हे बघा, आमची वेदिका या ठिकाणी ती खाली बसून सुद्धा तिला हे नारळ अगदी सहजरित्या पोहोचायले. म्हणजे याचा अर्थ किती कमी उंचीवर हे नारळ लागू शकतात. त्याचे एक उत्तम उदाहरण तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतोय मी. आणि व्हिडिओ
हे बघा, ही फळं, हे शहाळे. नारळाच्या खोडाला देखील कुठल्याही रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मूर्तूत लावण्यात येतं. त्या संदर्भात पण मी तुम्हाला माहिती देणार आहे. हा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये आणखीन जास्त माहिती आपण घेऊ. नारळाला आपण सगळीच मिश्र खतं वापरू शकतो. युरिया सोडून DAP 10-26-26, सिंगल सुपर फॉस्फेट, शेणखत, गांडूळ खत सगळीच खतं आपल्याला वापरता येतात. त्यामुळं काय असं वेगळं कुठलं खत नारळासाठी स्पेशली नसतं, हे पण लक्षात ठेवा. नारळाची रोपाची खरेदी करताना खात्रीशीर ठिकाणाहूनच खरेदी करा. कारण एकदा लागवड केल्यावर 5 वर्षानंतर जर तुम्हाला कळालं की नाही हे बाबा आपलं हे व्हरायटीच नाही, तर मग नंतर पश्चाताप करून नंतर कुठलाही काही करून तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही. तुमचे 5 वर्ष खूप अनमोल आहेत. त्यामुळं तुम्ही काळजी घ्या, खात्रीशीर ठिकाणाहूनच रोपांची खरेदी करा. या बाबतीत खूप फसवणूक होत आहे शेतकऱ्यांची, तेच कृपा करून तुम्हाला सांगणं आहे. खात्रीशीर ठिकाण जिथं असेल कुठलंही असू द्या, माझ्याकडून घ्या असं नाही, कुठल्याही खात्रीशीर ठिकाणून घ्या. शासनमान्य नर्सऱ्या भरपूर आहेत, त्याच ठिकाणून खरेदी करा, म्हणजे जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही.